ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमानचित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. महापौर शर्मिला पिंपलोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह आणि मासुंदा तलाव येथील छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कळवा नाका येथेही उपमहापौर कृष्णा पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री प्रशांत रोडे, शिवसेना गटनेते श्री पवन कदम, उपायुक्त जी गोदेपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित स्वागत यात्रेत यंदा नागरी शिष्टाचार आणि नागरी कर्तव्य ही मुख्य संकल्पना ठेवण्यात आली आहे. नियमांचं पालन, पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, प्लास्टिक मुक्ती आणि पाणी बचत यासारख्या उपक्रमांमधून आधी स्वतःपासून सुधारणा हा संदेश या यात्रेद्वारे दिला जाईल अशी माहिती श्री कोपनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीने देण्यात आली. यंदा 29 संस्थांचा यामध्ये सहभाग असून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, कर्तव्यदक्ष या विषयावर वामनराव रक्तपेढी संस्था, थॅलेसिमिया मुक्त ठाणे या संकल्पनेवर चित्ररथ सादर करणार आहेत. फोटो सर्कल सोसायटीच्या वतीने छायाचित्रण आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. तर संस्कार भारतीच्या वतीने वंदे मातरम महारांगोळी सादर केली जाणार आहे. एकलव्य क्रीडा मंडळ येऊर यांच्या वतीने धारकरी आणि वारकरी या संकल्पनेवर आधारित पलित्याच्या मल्लखांब सादर होणार असून वारकरी आणि धारकरी परंपरेचा संगम यात दर्शवला जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या 48,000 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली असून ठाणे आणि कल्याण शहरांचा मोठ्या प्रमाणात विकास केला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाणे मोबिलिटी हब म्हणून विकास करण्यासाठी 12 ते 13,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी 3,000 कोटींची तरतूद असून एकंदर खर्च 18,838 कोटी रुपये इतका आहे. मेट्रो 4, 4A आणि 6 मुळे ठाणे मुंबई जोडणी मजबूत होणार आहे. ठाणे कोस्टल रोड, आनंदनगर साकेत उन्नत मार्ग तसंच रायलादेवी आणि मासुंदा तलाव सुशोभीकरणासाठी देखील निधी मंजूर झाला असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली परिसरासाठी 2,500 ते 3,500 कोटींची तरतूद करण्यात आली असून कल्याण रिंग रोड, मेट्रो 5, 5A आणि 14 या प्रकल्पांमुळे कल्याण ट्रान्झिट हब म्हणून विकसित होणार आहे. पाणी समस्येसाठी देखील पोशीर आणि शिराल धरण प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शिवजयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी भव्य पदयात्रा काढण्यात आली होती. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. या पदयात्रेमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. पदयात्रा मासुंदा तलाव येथे पोहोचल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. या पदयात्रेमध्ये दांडपट्टा, तलवारबाजी आणि अन्य शिवकालीन युद्धकलांचं कौशल्यपूर्वक सादरीकरण करण्यात आलं. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि
अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठाण्यात भव्य शिवसन्मान ज्योतयात्रा उत्साहात काढण्यात आली. मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून या यात्रेला सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते शिवरायांना पुष्पहार अर्पण करून शिवसन्मान ज्योत प्रज्वलित करत यात्रेची सुरुवात झाली. त्यानंतर ही ज्योतयात्रा संपूर्ण ठाणे शहरामध्ये फिरवण्यात आली. शहरातील प्रमुख मार्ग, चौक आणि परिसरातून मार्गक्रमण करताना जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. या यात्रेत उपमहापौर कृष्णा पाटील, सकल मराठा समाज समन्वयक श्री रमेश आमरे, सचिन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 जयंतीनिमित्त सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा तर्फे हे दरवर्षी आयोजन असतं आणि शिवसन्मान ज्योत यात्रा जी शिवनेरीवरून जी ज्योत आलेली आहे ती महाराजांची ठाण्यातील चौकात ती यात्रा फिरत असते आणि त्याचे ठाणेकर भव्य दिव्याने स्वागत करत आहेत. ती सन्मान ज्योत यात्रा आता ही ठाणेकरांकडून निघालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही दरवर्षी उत्साहात आणि आनंदात साजरी होत आहे. मी बघाल की बहुसंख्य शिवप्रेमी लोक सगळे रस्त्यात उतरलेले आहेत आणि नाक्यावरती शिवज्योत आलेली आहे. त्या दर्शनासाठी लोक वाट पाहत आहेत. म्हणून आम्ही ही रॅली ठाणे शहरामध्ये काढतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या वतीने 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल बस पास देण्यास सुरुवात झाली. महापौर शर्मिला पिंपळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते 11 ज्येष्ठ नागरिकांना प्रतिकात्मक वितरण करण्यात आलं. यावेळेस उपायुक्त मनीष जोशी, परिवहन व्यवस्थापक सुनील जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत हा उपक्रम राबवला जात असून 1000 ज्येष्ठ नागरिकांना या अंतर्गत पास दिले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून 2023 मध्ये परिवहन बसेससाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी 60 वर्ष वयावरील ज्येष्ठांसाठी खरं तर ही योजना अंमलात आणली होती साहेबांनी. आणि आज ठाणे महानगरपालिकेतून महापौर कार्यालयातून आज 11 ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डाचं वाटप करण्यात आलं आहे. ठाण्यातील मालवणी महोत्सवाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भेट देत कोकणची खाद्य संस्कृती, लोककला आणि परंपरा देशभर पोहोचायला हवी असं मत व्यक्त केलं. कोकण ग्रामविकास मंडळ आणि आयोजक नगरसेवक श्री सीताराम राणे यांच्या पुढाकाराने शिवाजीनगर उन्नती गार्डन मैदान येथे स्वर्गीय अजित पवार महोत्सव नगरीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळेस उपमहापौर कृष्णा पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष श्री संदीप लेले, गटनेते श्री मुकेश मुकाशी, ज्येष्ठ नगरसेवक श्री नारायण पवार, मनोहर डोंबरे, भरत चव्हाण आदी उपस्थित होते. कोकण ग्रामविकास मंडळ गेली 27 वर्ष ठाणे जिल्ह्यामध्ये असणारा हा सीताराम राणे यांचा कोकण महोत्सव हा साजरा केला जातो. खरं तर एवढी वर्ष सातत्याने
मालवणी महोत्सव साजरा करणारे मला वाटतं सीताराम राणे हे एकमेव असतील असं मला वाटतं. कोकणातील खाद्य संस्कृती असेल किंवा कला संस्कृती जपण्यासाठी हा उपक्रम सुरू केला. खरं तर कोकणातील असणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना सुद्धा एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम या मालवी महोत्सवामध्ये होतं. गेले 11 दिवस, आज 11वा दिवस, गेले 11 दिवस लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या महोत्सवाला दिला. माननीय आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार डावखरे साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं. त्यानंतर बऱ्याच ठाणे शहरातल्या शिवसेना BJP महायुतीच्या जवळपास 70% नगरसेवकांनी या कार्यक्रमाला भेट दिली. त्यानंतर मंत्री महोदयांपैकी माननीय नितेशजी राणे, आज माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, थोड्या वेळामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे येण्याची शक्यता आहे. अशा सगळ्यांनी या कार्यक्रमाला भेट दिली. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.